मी सी ए अभय जोशी. मी 1987 पासून प्रॅक्टिस करतोय. सध्या माझं वास्तव्य डोंबिवलीला आहे. आज मी माझे शेअर बाजाराबद्दल मधले काही अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहे. तसंच शेअर बाजारासंबंधीची काही मतं देखील मी तुमच्यासमोर मांडणार आहे. माझी इंट्रोडक्शन द्यायची झाली तर मी अभय जोशी. आय पास्ड आउट माय चार्टर्ड अकाउंटन्सी इन 1987 आणि त्यानंतर सिन्स 1987 आय एम इन अ प्रॅक्टिस ओनली. आय एम अ प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट आणि स्टॉक मार्केटची आमची ओळख 85 सालापासूनच आहे ऑलमोस्ट, असं म्हटलं तरी चालेल, इव्हन बिफोर क्वालिफिकेशन. माझा जो स्टॉक मार्केटचा प्रवास आहे तो मी म्हणाल तर जे भारतातल्या स्टॉक एक्सचेंजमध्ये ट्रान्सफॉर्मेशन झाली सगळी, म्हणजे आता इथे बरेच सिनियर लोक पण आहेत तर त्यांना माहिती आहे की म्हणजे पहिल्यांदा जे ट्रेडिंग चालायचं ते दॅट वॉज अ मॅन्युअल ट्रेडिंग आणि त्यानंतर आत्ताचं जे आता ऑनलाईन ट्रेडिंग आणि एवढ्या फास्ट ट्रेडिंग जे आहे. तर आय विल ट्राय टू रिलेट माय व्ह्यूज विथ दॅट ट्रान्सफॉर्मेशन. ॲज सानिका सेड की देर वॉज ओनली वन स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. नंतर काही छोटी छोटी स्टॉक एक्सचेंज पण होती, जसं दिल्ली स्टॉक एक्सचेंज होतं, कलकत्ता स्टॉक एक्सचेंज होतं, पुण्याला स्टॉक एक्सचेंज होतं, अशी छोटी स्टॉक एक्सचेंज पण होती. सो मेनली द ट्रेडिंग वॉज अ मॅन्युअल वन. बऱ्याच जणांनी एक्सपिरियन्स केला असेल तिथे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या बिल्डिंगच्या खाली गेल्यानंतर ओरडा अर्धा आपल्याला भरपूर ऐकू यायचा ड्युरिंग द ट्रेडिंग टाइम. आणि मला ऑपॉर्च्युनिटी पण मिळाली होती गिरीश यांच्यामुळे की त्या रिंगमध्ये एकदा जायला किंवा तिकडचं जे माहोल असतं ते एक्सपिरियन्स करायला. ऍक्च्युली दॅट वी आर मिसिंग नाव इन दिस ऑनलाईन ट्रेडिंग. सो तेव्हाचा जो फील जो होता तो आता थोडा कमी झालाय, म्हणजे बिकॉज ऑफ ऑनलाईन ट्रेडिंग. सो दिस बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर तेव्हा मॅन्युअल ट्रेडिंग चालायचं. शेअर्सची फिजिकल डिलिव्हरी मिळायची. सो शेअर्स फिजिकली यायचे, त्याच्याबरोबर ट्रान्सफर फॉर्म यायचे. देन यू हॅव टू सेंड इट टू द कंपनी फॉर ट्रान्सफर. सो तिकडनं ते मिसमॅच, सिग्नेचर मिसमॅच किंवा इतर काही कारणामुळे परत यायचे. सो एक शेअर घेतल्यानंतर तुम्हाला तो विकायला साधारणतः निदान लवकरात लवकर सगळ्या गोष्टी झाल्या तरी 1 महिना 1.5 महिना लागायचा. सो आत्ताचे जे डे ट्रेडिंग किंवा स्विंग ट्रेडिंग किंवा काय STBT आणि आणखीन काय काय जे प्रकार आहेत दे वर नॉट एक्झिस्टंट. सो आमचा जो पिंड आहे तो असा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठीच तयार झालेला होता बिकॉज ऑफ ऑल दोज थिंग्स. कारण एक शेअर घेतल्यानंतर तुम्हाला विकायला तेव्हा वे आउटच नव्हता तुमच्याकडे. कारण मी शेअर घेतला तरी तो माझ्या नावावर ट्रान्सफर होईल की नाही याची खात्री नसायची. ते कळायला जवळजवळ महिना 1.5 महिना लागायचा किंवा एखाद्या वेळी 3-3, 4-4 महिने सुद्धा जायचे शेअर ट्रान्सफर होऊन यायला. सो बेसिकली माय स्ट्रॅटेजी वॉज ती बिल्ड झाली, ती त्या बेसिसवर बिल्ड झाली की इट इज अ लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. अँड स्टील टुडे ऑल्सो विथ ऑल दिस ट्रान्सफॉर्मेशन आता ऑनलाईन झालंय. एस्पेशली मला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं दुसरं एक कौतुक वाटतं की त्यांना पहिल्यांदा कॉम्पिटिशन नव्हती. सो दे वेर द पायोनियर्स अँड दे वेर द ओनली स्टॉक एक्सचेंज. पण जेव्हा नॅशनल स्टॉक एक्सचेंज सुरू झालं त्यांना ऍडव्हान्टेज असा होता की राईट फ्रॉम डे वन दे स्टार्टेड ऑनलाईन ट्रेडिंग आणि त्यांची टेक्नॉलॉजी खूप ऍडव्हान्स होती तेव्हा. आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वॉज फोर्स टू गो फॉर अ टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन. पण त्यांनी ते खूप चांगल्या रीतीने केलं आणि आता दोन्ही एक्सचेंजेस आय थिंक दे आर वर्किंग ॲट पार. म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला आधी म्हटलं जायचं की इट इज अ बंच ऑफ ब्रोकर्स अँड दिस थिंग. तर तो मात्र चेंज होऊन आता नाव दे हॅव रिअली प्रोफेशनल स्टॉक एक्सचेंज. अजून ब्रोकर्स आणि याचा त्यांच्यावर कंट्रोल असेल, पण कॉर्पोरेटायझेशन झाल्यापासून किंवा इतर याच्यामुळे बिकॉज ऑफ कॉम्पिटिशन नाव इव्हन बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हॅज बिकम अ रिअली प्रोफेशनली मॅनेज स्टॉक एक्सचेंज. आणि त्यामुळे आता त्यांचं पण ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आणि NSEचे ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म दे आर द नाव बेस्ट इन द वर्ल्ड. परवाच माझ्या वाचनात आलं काहीतरी की नॅशनल स्टॉक एक्सचेंजला डेरिव्हेटिव्ह मॅक्सिमम दे बिकम नंबर 1 इन अ वर्ल्ड ऑन कॉन्ट्रॅक्ट, ट्रेडिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट. सो दिस इज अ रिअली रिमार्केबल अचिव्हमेंट आहे असं मला वाटतं. सो इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीचा विचार करता आय पर्सनली डोंट really go for a day trading or swing trading or even STBT or all those type things. कारण त्याची आमची बॅकग्राऊंड जी आहे ती त्याप्रमाणे आलेली आहे की एक शेअर घेतला, वर्षभर ठेवला, 2 वर्ष ठेवला, 3 वर्ष ठेवला
अँड आय थिंक दॅट गिव्स अस मोर वेल्थ क्रिएशन जास्त होऊ शकते. आणि दुसरा एक मला मुद्दा असा वाटतो की ठीक आहे, डे ट्रेडिंग सुद्धा काही वाईट आहे असं मी म्हणणार नाही किंवा स्विंग ट्रेडिंग वाईट आहे असं म्हणणार नाही. पण ज्यांच्याकडे सकाळी 9:30 9:15 पासून 3:30 पर्यंत स्क्रीन समोर बसायचा वेळ आहे, दोज हू कॅन अफोर्ड टू डू दॅट, दे कॅन डेफिनेटली टेक ऍडव्हान्टेज ऑफ दॅट. पण बाकीच्या लोकांसाठी मला वाटत नाही ते शक्य आहे, कारण याच्यामध्ये तुम्ही दुसऱ्या कोणावर अवलंबून राहू शकत नाही. तुम्ही ब्रोकरला सांगून ठेवू शकत नाही, अरे माझं असं झालं की तू वीक आणि मग हे झालं तर खरेदी कर, त्यांनी केलं तर ठीक आहे, नाही केलं तर ठीक आहे. आणि सगळे तुम्ही एक्सपिरियन्स आहात, तुम्हाला माहिती आहे की इव्हन 5 मिनिटाचा जरी उशीर झाला तरी तुमचा प्रॉफिटेबल ट्रेड आहे तो तुमचा लॉस ट्रेड मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. सो इन डे ट्रेडिंग टायमिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला अक्षरशः 9:15 ते 3:30 स्क्रीन समोर कंटिन्युअसली बसून राहायला पाहिजे. सो फॉर दोज पीपल आय थिंक they can definitely, it's a good thing, not an issue. I know the people who are earning handsome amount in day trading and swing trading, but my personal opinion is if you want to really make a wealth, there is no option for a long term trading. So my personal go is with the long term trading only, and long term trading or long term investment is able to create the wealth. Now basically regarding the strategies, fundamental analysis is a must. That was my personal opinion few years back. There is no option to the fundamental analysis. You have to read the balance sheet of the company. Then you have to analyze the balance sheet. You have to analyze the audit report, as Sanika told, because nowadays even audit report reveals also lot of things. And currently that another annexure to the audit report is very important, which we call it as a CARO, Company Auditor's Report Order, which is an attachment to the audit report. So there is lot of information in that also. Another thing is Director's Report, which gives you about the vision of the company and what the management wants to do. So analysis of the balance sheet is important. The quality of the management is also very important. What is their vision, what is their previous track record, that is also important. And in wealth creation, I think if you can by this system, you can identify the multi-baggers, which will be multi-baggers after 10 years. Then definitely there is scope for a wealth creation through the long-term investment. And another thing is, after that I was introduced to the technical analysis also, and nowadays I do a lot of technical analysis. A few years back I done some course on that also, and now technical analysis, now I feel when you read a chart or when there is a price of a share or security is decided, your fundamental analysis is included in that. Based on that fundamental analysis, the price of the share is decided. So now my personal opinion, I have changed my opinion. Instead of doing a fundamental analysis, you can read a chart, you can see the price, you can see the volume, and then you can decide about your role, what to do about that, whether to sell it, whether to buy it, when to buy it, when to sell it. So now I feel that technical analysis is more important, because price and volume both incorporates the fundamental analysis, and it also incorporates about the your emotions of the market, because many times emotions are more powerful than the whatever fundamental analysis is there. Everybody must will understand or will agree with me. Many times the company is good, management is good, but still the price is not in tune with that equation. It is just because of some brokers, they are trying to suppress that company or whatever may be the reason, we do not know. And another thing which I feel key in this market, just like quality of the stock, then your emotions of the participants, as well as lot of management happens in this market. If you see the index, definitely there is an index management going on. In some cases, some shares are purposely lifted, some shares are purposely brought down to equate the this thing, what we call it as a index, because of these futures and all these things which are happening.
And another, I think, recently I have studying lot of derivatives transactions also, and I have done some strategy on option trading, basically. And in option trading, there is or even derivatives, there is a say that 99% of the people lose the money, and only 1% of the people are able to earn money. So I want to be in that 1%, and I'm trying to devise some strategies. I have already done it. I have done some paper trading also. I have not yet actually put my money, but I have done some paper trading. And there is also another say in the market that in option trading, option sellers 99% or 98% they earn the money, and 2% of the option buyers make the money. So again, I want to be in that 2%, and in by option buying, whether we can earn the money, that I am trying to find out. I have devised some strategies, but I feel for if you want to be successful in the stock market, 2-3 things you have to understand. Discipline is very important. Knowledge upgradation is very important, and at the same time, you have to decide your appetite for the risk, how much risk I can take, and if you don't do any over trade, I don't think anybody can stop you from making money in this market, whether it is a bull market, bear market, whatever it may be. Actually, my personal opinion is, in bear market you can earn money more easily than earning money in a bullish market. So this was some of the experience I wanted to share. If somebody has some questions or this thing, we can discuss. Those who are full time in the market, which they are making money. So I don't think it is a part-time activity. You have to devote your full-time attention. Otherwise, you go for a long-term investment. Take a share, forget it for 3-4 years. Then definitely you can earn. How many scripts one should keep in his portfolio, sir? I don't think more than 10. Okay. If you are doing a day trading, I'm talking about. Or No, about trading. No, investment. No, investment, I don't think there is a limit. You can keep, because you are not to see it for 2-3 years. And within a span of 5 years, we are able to, even once in a year, if you review, once annual report comes, I think that is sufficient. So I don't think there should be any this thing on that restriction for a long term investment. Are you using the technical chart for the purpose of investment or for long term trading? Basically, for long term trading, we are using the fundamental analysis still, means balance sheet, then your what we call it as a promoter's background and everything. And for this option trading, which strategy I am devising, I am using a technical analysis. I am using the charts for that. And I have seen that even in case of option trading, the premium of the option is also managed. Means you see the movement in a share price, but there is no corresponding movement in the premium of the option. So there also there is a management going on. And on another aspect I am working on, I am trying to correlate relation between some of the shares. Means whether now I observe that if you see the HDFC and Reliance, two heavyweight shares in the index, generally they go in opposite direction. Generally I am talking of, which I have observed in last 1 year I have started observing. If Reliance is going on, generally HDFC will not go, or it will go down. When HDFC is in plus, generally Reliance will be in minus. So whether we can take advantage of such type of correlations, I am trying to develop on that also. So let us see if it gets some results or not. Okay, thank you, sir. You said you want to do the technical analysis for option only, and you want to in the group of buyer only. So you have to use the shorter time frame for the technical analysis as far as option is concerned. I am doing it on a 1 hour chart. Yeah. Generally, if you are a long-term investor, I think you should review your portfolio once in a year, and accordingly you can take the decision on the churning or whatever it may be. 3 months or 6 months may be a shorter period, because it involves the intermediate
movements in the market. But generally after 1 year that movements get stabilized. So once in a year you can review the portfolio and you can churn it. And regarding booking profit, I will say ki it doesn't depend only on the price. I think it depends on your requirements also. Suppose there is some requirement, education of your child or some marriage expenses or this thing in that. In that case, there is no harm in booking a profit in that case. Which to be booked, that you can decide. Suppose you are having a share, 20 shares, which shares to be sold, that can be decided. But booking a profit doesn't only depend on the, the share price. There can be other considerations also for that.